आता एकनाथ शिंदे गेले होते, फडणवीस गेले होते आणि त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, 2 लाख, 3 लाख, 5 लाख इतके कोटीची गुंतवणूक करतो, पण होत काय नाही. आणि त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की तुम्ही आम्हाला उद्योग दाखवा, गुंतवणुकीचे आकडे सांगू नका, उद्योग दाखवा की तळेगावला हा उद्योग आला, सातारा MIDC ला हा उद्योग आला आणि त्यामध्ये इतके लोकांना रोजगार मिळाला. आता देवेंद्र फडणवीसांनी मला वाटतं 17-18ला सांगितलं होतं की ॲपल फोन कंपनीचा जो मेन मुख्य कंत्राटदार आहे, फॉक्सकॉन कंपनी तैवानची आहे, ती तळेगावला ॲपल फोनची निर्मिती करणार 2017चं, आणि त्यामध्ये 35,000 लोकांना जॉब मिळेल आणि वगैरे वगैरे. काही झालं नाही. पण ती फॉक्सकॉन कंपनी भारतात आली, पण ती तळेगावला किंवा पुण्याला किंवा महाराष्ट्रात आली नाही, ती तामिळनाडूच्या श्रीपेरुंबुदूरला गेली. आज ॲपल कंपनीचा फोन असेंबल करणं, निर्मिती बनणार नाही की निर्मिती आपण करत नाही, असेंबल करणे प्रेस्टिजची मानाची गोष्ट मानली जाते. आणि आज 12 कंपन्या ॲपल फोनची उत्पादनं भारतात करतात, जोडण्या करतात. त्याप्रमाणे मला वाटतं की क्वचितच एखादी कंपनी महाराष्ट्रात असेल, क्वचितच. फोनची तर नाहीच आहे, त्याची उपकरणं असतील त्याची एखादी असती तर असेल, पण 12 कंपन्या त्या तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये आहेत. महाराष्ट्रात एक आहे नाही. दुसरा मोठा जो सनराईज उद्योग ज्याला समजला जातो, खूप मोठा, जो भारतामध्ये आपण फार मागं आहोत, आणि तो म्हणजे सेमीकंडक्टर. हे सगळे इलेक्ट्रॉनिक उपकरणामधला जो जीव का ब्रांच ज्याला म्हणतात, मेन जो त्याला सिलिकॉन चिप म्हणतात, तर चिप उद्योगामध्ये आपण फारच मागं आहोत, आपल्याकडे नाहीच आहे. त्यामुळे तो एक प्रेस्टिजचा उद्योग झाला निर्माण की आपण सेमीकंडक्टर उद्योगाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. सरकार खूप मोठ्या प्रमाणात अब्जावधी कोटीचं अनुदान देते आणि ते आता काही काही लोकांनी इथं चिप निर्मिती करायचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रात एक तरी चिप निर्मिती उद्योग आलाय का? आसाममध्ये आलेला आहे, गुजरातमध्ये आलेला आहे, तामिळनाडूमध्ये, हैदराबादमध्ये आहे, महाराष्ट्रात नाही आहे. आणि कंपन्या कोण आहेत? तर महाराष्ट्रातली टाटा इलेक्ट्रिक ही महाराष्ट्रातली कंपनी, पण ती गुंतवणूक करते गुजरातमध्ये आणि आसाममध्ये. याबद्दल काही बोलायला नको. आणि त्यामुळं आकडे तुम्ही किती बघून सांगितले, तर कोणत्या गावामध्ये, कोणत्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोणता उद्योग येणार आहे, आलाय, त्यांनी पायाभरणी सुरू केलेली आहे, तिची इमारत पूर्ण आहे, मशिनरी आलेली आहे, काम सुरू झालेलं आहे, दाखवा ना तुम्ही.